चला गावाला आलेली आहे. रात्री ना उशीरच झाला यायला. 11 11:30 वाजलेले होते. म्हणजे कसं घरून आहे ना कल्याणवरून 3 वाजता निघाली आणि जाता जाता मग कसं ट्रॅफिक वगैरे भरपूर लागली. नाशिकला पण आहे ना माझ्या मामसासूचं पण ऑपरेशन झालं, तिथे पण जायचं होतं. तिथे पण आम्ही गेलो. तिथे अर्धा एक तास बसलो. त्याच्यानंतर पुढे परत एक ठिकाणी जायचं होतं. मग खूपच उशीर झाला. गावाला गेल्यानंतर 11 11:30 वाजले रात्री यायला. अचानक आम्हाला आहे ना जाणं पडलं. म्हणजे कसं माझ्या सासूची तब्येत जास्तच बिघडलेली होती, म्हणून आम्हाला फोन आला की तुम्ही येऊन जा म्हणून. कारण का माझ्या सासूचं वय आहे ना 80 ते 85च्या पुढेच गेलेलं आहे. त्याच्यामुळे मग आम्हाला पण थोडंफार असं फोन आला का पटकन जावं लागतं. पण आता आत्यांची तब्येत जरा बरी आहे. आम्ही गेल्यानंतर व्यवस्थित थोड्याफार झाल्या आहे त्या. त्यांना सलाईन वगैरे इंजेक्शन वगैरे चालू आहे आता सध्या. आता सकाळी नेहमीप्रमाणे आहे ना मला 5 वाजता जागच येते. आता इकडे पण मी नेहमी सांगत असते तुम्हाला की मी लवकरच उठत असते म्हणून. गावाला गेल्यानंतरही पण मग मला ती सवयीच आहे लवकर उठायची. आणि चला आता इथे माझ्या घरातलं आहे झाडझूड करून घेते सर्वात पहिले. कारण का कसं गावाला सर्वात पहिले घर झाडायचं किंवा अंगण झाडायचं. बाहेर अंधारच आहे बघू शकता. चला आता मी पाणी ना गरम करायला ठेवलेलं आहे. बकेटमध्ये हीटर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये लाईट आहे. म्हटलं तोपर्यंत पाणी गरम करून घेते. पाणी पण गरम होईल तोपर्यंत झाडझूड करून घेते म्हटलं. त्याच्यानंतर आहे ना हे बघा चला अंधारच आहे अजून. छोट्या मुलांना तर माहीत पण नाही आम्ही आलो म्हणून, कारण का खूप उशीर झाला. तर नंतर आहे ना माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या मुलीचं पण लग्न होतं. आम्ही लग्नाला पण गेलो आणि लग्न लावलं. लगेच आम्ही घरी आलो कारण का आत्यांची तब्येत बरी नव्हती. आणि चला आता इथे ना आल्यानंतर आहे ना हे बघा सुना आहे ना पुतण सुना, त्यांनी ना मस्त आहे ना इथे बघा हुरडा भाजलेला आहे गव्हाचा. म्हणजे गहू कवळे कवळे येतात ना त्यावेळेस आहे ना असे याला वंब्या म्हणतात, त्या भाजताय बघा ह्या सुना. आणि पुतण्या पण आलेले आहे, मिस्टर पण आहे आणि हे नातवंड पण आहे बघू शकता सुनांचे मुलं. आणि पुतण्या पण मला 6 पुतण्या आहेत. सगळ्या मुली आलेल्या होत्या आजीला भेटायला, कारण का त्यांना पण फोन करून बोलवलेलंच होतं. आत्यांची तब्येत जास्तच बिघडलेली होती. मग चला त्या पण आल्या सगळ्या. त्याच्यानंतर आहे ना माझे दीर आहे ना मावस दीर आहे ते आहे ना त्यांनी मासा आणून दिलेला होता. कारण का ते ना जाळे वगैरे टाकतात. आमची इथं नदी पण धरण पण आहे, तर इथे ना एकदम ताजा ताजा मासा आणून दिलेला होता त्यांनी. आणि सगळेच होते ना, मग आमचा एकत्रच असा स्वयंपाक असतो. सगळेच मग जेवायला वगैरे होते. मुली पण थांबून गेलेल्या होते 1 दिवसासाठी आजीला भेटायला आले. तर चला इथे बघू शकता सगळे पण जेवायला बसलेले आहे. जिथे स्वयंपाक केला तिथेच जेवायला बसले आणि तिथंच आता वाढायचं काम चालू आहे. माणसं पण पहिल्यांदा बसले जेवायला, नंतर आम्ही पण बसणार आहे बघू शकता. चला इथेच एंड करते.